हाय मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आपली सुरुवात कांद्यापासून. आणि महेश शेठ मस्तपैकी फोनवर बोलत बसले होते आणि इकडं महेश शेठचं बोलणं चाललं होतं. चला आपलं म्हणलं त्याला डिस्टर्ब नको कराय म्हणून आपण आलो बाहेर. इकडं वायरमन मस्त बिल 31 डिसेंबर असल्यामुळे बिलांचं चाललं होतं. इकडं सांगते भाऊ मध्ये स्टॉपमध्ये एंट्री झाली होती, त्याला चहा द्या पाठवलेलं. इकडं दुपारचा आजीबाईंनी मस्त पिटून दिला होता धूर. अख्ख्या घरात इकडं तिकडे सगळीकडे धूर चालला होता. असं वाटत होतं अख्ख्या गावात काय पेटवलं काय लय मोठं. आणि त्या धुरापाशी आजी होती, ती पण दिसत नव्हती. त्या धुरामुळे एकदम लय मोठा धूर पेटवलेला. सगळं गवत पेटवलेलं दुपारच्या. आणि इकडे आमच्या गावातले बाबा बसले होते, मोरे बाबा एक नंबर मस्तपैकी काळा गोगला हसत होते. इकडे वेल्डिंगचं काम चाललं होतं आणि इकडं आपलं हॉटेल एक नंबर एरिया. इकडं धूर चालला होता, मस्तपैकी वाईब देत होता धूर. ते शेजारी आजी टाकत होती अजून धुराला जोर. मग इकडं आपलं हॉटेल मस्तपैकी हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये शेजारी आपल्या देव आहेत, तिथं बसले होते. बाहेर आपले गायकवाड मामा ट्रॅक्टरवाले मस्त म्हणत होते, माझा व्हिडिओ घेऊ नको, मला लाज वाटते. फिर इकडं बाबा म्हणत होते, क्रिस्का गाणं सुने ग क्या. मग आलो आपण आमच्या दाजीच्या दुकानामध्ये. मग दुकानामध्ये दाजीने मस्तपैकी आणलं होतं सगळं क्लिनिंगचं, हाऊस क्लिनिंग, सगळे जे वस्तू लागणार ते बनवायचं काम चाललं दाजींचं. मग इकडं आलो बाहेर, मस्तपैकी लाईट वगैरे लावली होती दुकानाच्या बाहेर. मग आपण दुकानामध्ये चालला आहे. आणि दुकानामध्ये जाताना बाबा म्हणले, मी एक चहा पिलो आहे, त्याचे पैसे उद्या देतो, माझ्याकडे पैसे नाहीत. ओके म्हणले. इकडे अमोलदादा चहा पित होता, चहावर शेव खात होता. आणि इकडे राहुल भाऊ. मग आलो आपण संध्याकाळी मस्तपैकी स्वामींच्या मंदिरात, स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. मग दर्शन वगैरे घेऊन आपण देवळातला मस्त व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओमध्ये एक नंबर देवळ वाटत आहे. देवळाची लायटिंग आणि देवळाची रोषणाई केल्यामुळे एकदम छान देवळ वाटत होतं. मग आपण परत स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींच्या मूर्तीवरती जरा झूम केलं, जरा मनाला प्रसन्न वाटलं. ब्लॉग कसा वाटला लाईक करा, फॉलो करा.